आपला घर चालवतो। एक हप्त्याचं महत्त्व त्याला विचारा जो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो। एक दिवसाचं महत्त्व त्याला विचारा जो उपाशी असतो। एक तासाचं महत्त्व त्याला विचारा जो कोणाची वाट बघत असतो। एक मिनिटाचं महत्त्व त्याला विचारा ज्याची ट्रेन सुटली असते आणि अख्खी रात्र प्लॅटफॉर्मवर काढली असते। आणि एक सेकंदाचं महत्त्व त्याला विचारा जो अपघातातून वाचला असतो। इथे तुम्हाला मात्र आता 1 वर्षाची वाट बघावी लागेल, परंतु पहिला वर्ष गाजवला, दुसरा वर्ष कोणाच्या नावावर असणार। चारित्र्य गरजच्या हातामध्ये चेंडू आहे आणि पंचाचा इशारा येतोय। स्ट्राइकला फलंदाज महेश, नॉन स्ट्राइकला दीपेश आपल्याला पाहायला मिळतंय। मैदानही गुंजणार, आवाजही घुमणार, कुणी जिंकणार कुणी हरणार, जिंकलेल्याने माजू नका, हरलेल्याने खचू नका। ही शर्यत जी आहे क्रिकेटची ती कधीच नाही संपणार। एक स्पर्धा गेली, दुसरी स्पर्धा आहे आपल्याकडे। हलक्या हाताने सिंगल पाहायला मिळते। अगदी आजचा दिवस शुक्रवारचा दिवस 2 तारीख 2 मे 2025 अंतिम दिवस स्पर्धेचा आणि अंतिम मॅच सुरू आहे। मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते। अगदी बाउंड्री लाईन लगत जे लहान मुलं खेळतात त्यांना विनंती आहे आपण तिथून बाजूला व्हा। बघा एखादा बॉल आला ना तुमच्या अंगावर देखील पडेल, कारण की 10x बॉल आहे हा कडक बॉल आहे, हा तुम्हाला लागू शकतो, हे देखील लक्षात घ्या। त्या बाजूला मैदान आहे, त्या बाजूला खेळा, दूर आहे बघा तिकडे खेळा। दोन बॉल 2 धावा। या स्पर्धेमध्ये आहे ना चारित्र्याने इम्प्रेस केले, गोलंदाजी कमाल हाताळले आणि कमीत कमी धावा घेतलेल्या आहेत। जिग्नेश पाटील या संघाचे मालक अगदी खुश आहेत, अगदी अचूक निवड केली त्यांच्या आयकॉनने, अगदी चांगली टीम निवडली आणि आपल्या टीमला फायनलमध्ये पोहोचवलंय। चांगला बॉल आहे, सरळ बॅटने खेळलाय, लॉंग ऑन रिजनला आयकॉन खेळाडू प्रतीक चौधरी एक धाव पूर्ण केली। 4 मध्ये 4, पहिले षटक मार्गस्थ। पाचवा बॉल घेऊन चारित्र्य तयार। अगदी बघायला गेलं तर आजच्या पूर्ण दिवसामध्ये खूप चांगला खेळ खेळला दैसरच्या प्रत्येक टीमने, प्रत्येक खेळाडूने। ऑर्गनायझर कमिटी अगदी मात्र खुश असेल सगळ्यांचा परफॉर्मन्स बघून आणि सगळ्यांचा व्यवहार बघून। ज्या रीतीने आपण बघू शकतात की खूप चांगल्या रीतीने आणि शांत रीतीने खेळीमेळीच्या वातावरणात मात्र मॅच पार पाडल्या जात आहेत। पंचांचा सन्मान करणं म्हणजेच क्रिकेट, नियमाचं पालन करणं म्हणजेच क्रिकेट। क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम आणि हा जेंटलमॅन गेम खेळला जातो मैदानाच्या आतमध्ये। खूप सारे नियम ॲड झाले या बघायला गेलं तर खेळामध्ये। सुरुवातीला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाची पहिली मॅच खेळवली गेली 1877ला, पहिली ही टेस्ट मॅच पाहायला मिळाली। टीम इंडियाचं पदार्पण झालं क्रिकेटमध्ये 1932 साली। अगदी बघायला गेलं तर आज भारतामध्ये सर्वात लोकप्रिय खेळ म्हणून क्रिकेट पाहायला मिळते। पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या 7 स्कोर कार्डवर, 4 षटक अजून आहेत बॅटिंग टीमकडे। किती धावा बनवल्या जातील? इन्फॉर्म बॅट्समन महेश स्ट्राइकवर असेल, देऊया संधी डीजेला। थँक्यू डीजे मास्टर। लहान मुलगा जो बाउंड्री लाईनला बसलाय दूर राहा, दोन्ही पण तुम्ही दूर राहा, कारण की तुमच्या टीमची फिल्डिंग आहे। बॅटिंग टीमला बॅट्समनला तुम्ही फिल्डर वाटू शकता, लांब राहा। 4 धावा पुढच्या बॉलवर
प्रति उत्तर बिग विकेट महेश बैक टू डग आउट एसडीजे. पहिल्या बॉलवर चौकारानंतर मोठा विकेट यश आपल्याला पाहायला मिळतो जो मैदानाच्या आतमध्ये गेलाय. धाब्याचा विचार केला धावा झाल्या त्या म्हणजेच 11. आता पहिल्या क्रमांकाची लढत सुरू आहे. नाचण्याची संधी सर्वांना मिळेल परंतु पहिला क्रमांक पटकावणारा जास्त नाचणार तो थांबणार नाही. डीजेच्या तालावर नाचायला पूर्ण गाव तयार आहे. फायनल मॅच होण्याची खुटी. गुड बॉल यॉर्कर बॉल. सुरुवातीला 6 टीम स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या ज्यामधल्या 2 टीम दुपारच्या सत्रामध्ये 2 वाजता बाहेर गेल्या आणि आता मात्र जर बघायला गेलं तर संध्याकाळचे 4:30 झालेत आणि तेव्हा देखील 2 टीम अजून बाहेर जात आहेत सेमीफायनल मधून. आता या 2 टीम मध्ये झुंज आहे पहिल्या क्रमांकाची. चॅम्पियन्स कोण बनणार अगदी चॅम्पियन्स लक्षात ठेवला जातो. एज लागलंय बाकी स्पर्धेमध्ये कोणी काही विचारत नाही. स्पर्धा जिंकली कोणी हे विचारलं जातं. याप्रमाणे सुरुवात केली होती वर्ल्ड कपची तर पहिली वर्ल्ड कप जिंकणारी टीम होती वेस्ट इंडिज जिने मात्र 1974 साली स्पर्धा जिंकली. त्यानंतर पहिली T20 वर्ल्ड कप कोणी जिंकली असेल तर आवर्जून नाव घेईल टीम इंडिया. MS धोनी कॅप्टन. इंडियाने पहिली T20 वर्ल्ड कप जिंकला. पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारी टीम होती साऊथ आफ्रिका. आपण बघू शकतो ज्याने पहिले चॅम्पियन्स झालेत त्यांची नावं घेतली जात आहेत. पहिली टेस्टची वर्ल्ड कप कोणी जिंकला असेल चॅम्पियन्स कोण बनले असतील तर आवर्जून नाव घेईल किवीज. न्यूझीलँडने मात्र ती स्पर्धा जिंकली. आतापर्यंत ICCच्या प्रत्येक ट्रॉफ्या कोणी जिंकल्या असतील तर प्रत्येक ट्रॉफ्या जिंकणारी टीम आहे ऑस्ट्रेलिया जिने ODI वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कप चॅम्पियन ट्रॉफी आणि टेस्ट वर्ल्ड कप सर्व कप जिंकलेत. त्याने मात्र यावेळेस कळले. 1 धाव पूर्ण केली. स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड 14. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने 14 धावा धावफलकावर. दिव्या संधी डीजेला. पत्त्यावरून आठवलं ज्या रीतीने आपण बघू शकता महेश होता प्रत्येक गोलंदाजी मार्कवर आला. अपना इक्का तभी निकालो जब सामने वाला अपना बादशाह निकाले आणि तेच केलं इथे फील्डिंग टीमने. अगदी महानायक अमिताभ बच्चन यांचे वडील हरवंश राय बच्चन यांची असफलतावर खूप चांगली कविता आहे ती नक्कीच पोहोचेल तुमच्यापर्यंत. ज्या 4 टीम पराभूत झालेत ना त्यांनी नाराज होऊ नका कारण की असफलता एक चुनौती है उसका स्वीकार करो. क्या गलत हुआ सोचो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष के मैदान से ना भागो तुम. कुछ किए बिना
जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पुढचा बॉल, पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड खेळलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण केली. पहिल्या मॅच मध्ये तुफान उचलला होता तो फलंदाज जेव्हा शांत झालाय ना, आता त्यानंतर तुम्हाला देखील काम करावं लागेल. एकाच्या भरोशावर राहणार तर स्पर्धा जिंकता येणार नाही. 11 जण एकत्र येऊन खेळणं गरजेचं आहे. झाडू जेव्हा एकत्र असतो ना तेव्हा तो कचरा साफ करतो, परंतु जेव्हा तो वेगळा होतो ना तो स्वतः कचरा होतो. त्यामुळे टीमला एकत्र येऊन खेळणं गरजेचं आहे. आवाज झाला त्या म्हणजेच 15-15 षटक क्रमांक तिसरा आहे. चेंडूला जाऊ दिला, पंच लाईन चेक केली, यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आपण पाहू शकतात पंचाच्या भूमिकेत रवी सर आणि केनी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी व्हाईट बॉल पुन्हा एकदा आलाय. अगदी रवी सर तेलवाडी गावचे आहेत. बघायला गेलं तर दैसर आणि तेलवाडी अगदी शेजारी गाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. आवाज झाला 17-17 सलग 2 वाईड आलेत. थोडा प्रेशर मध्ये आहे गोलंदाज, कट लाग केलंय मात्र यावेळेस गली रिजन मध्ये टू बाउंड चेंडू अडवला जातोय. एक धाव पूर्ण केली. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 18 धावा धावफलकावर 18 स्कोर कार्ड वर झालेत. अजूनही मात्र बघायला गेलं तर 4 बॉल बाकी आहेत तिसऱ्या षटकातले. मोठा हिट आणावा लागेल. ज्या रीतीने महेशने बॅटिंग केली एखाद्याला मात्र तशी बॅटिंग करावी लागेल. खास करून आपण बघू शकतो दीपेश बॅट फिरवावी लागेल. बॉलची जजमेंट घेऊन स्पीड घेऊन ही या रीतीने चेंडूला फेकून दिलाय. षटकार यशच्या बॅट मधून आलाय. सुपर स्ट्रोक यस डीजे. पलकावर फटका सजवलाय. सुपर स्ट्रोक खेळलाय. षटकार आलाय. गोलंदाजावर अजून प्रेशर. 2 वाईड आले होते, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर षटकार. चर्चा होणार कारण की चॅम्पियन्स बनवून द्यायचं इकडे आमच्या ओनरला, चॅम्पियन्स बनायचं आहे स्वतःला. त्यामुळे प्रतीक चर्चा करतोय गोलंदाजाबरोबर. आता जिग्नेश पाटील देखील थोडा प्रेशर मध्ये आला असेल कारण की या फलंदाजाने षटकार खेचलाय. क्षणोक्षणाला बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. चांगला बॉल आहे, अपील केलंय. पंच सध्या डाऊन द लेग साइड आहे. 1 धाव पूर्ण केली. लेग बायच्या रूपात ही धाव. अगदी सरड्यापेक्षा बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट आणि क्रिकेटपेक्षा बदलणारा तो म्हणजे माणूस. आपण बघू शकतात 25 धावा धावफलकावर आहेत. शॉर्ट बॉल, परंतु यावेळेस ओव्हर पिच चेंडूला चांगल्या रीतीने टोलवलाय, गॅप मध्ये टाकलाय. दीपेशच्या बॅट मधून चौकार. 4 धावा. शिव मल्हार के बल्लेबाज अब 4 हो चुके हैं. वो सबसे बडा. प्रत्येक वेळेस अडचणीतून बाहेर काढण्यासाठी टीमचे खेळाडू तयार आहेत शिव मल्हारचे. धाव झाले 29. 29 स्कोर कार्ड वर झाले. पुन्हा एकदा ऑन साइडला वळवलंय चेंडूला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वाईड स्क्वेअर लेगला 1 धाव पूर्ण केली. आणि नसीब खराब. जब नसीब खराब हो तो आदमी ऊंट पे बैठा हो कुत्ता भी काट लेता है. आणि असंच पाहायला मिळालं. अगदी यावेळेस मात्र डायरेक्ट हिट लागला एक स्टंपला. परतावा लागते फलंदाजाला. धावा झाल्या 30. अजूनही मला तर वाटते ओव्हर झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 30 धावा. डीजे
सकाळचा खेळ DPL दहिसर प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते आणि चौथ्या षटकामध्ये प्रतीक आलेला आहे, प्रतीक चौधरी. आणि स्ट्राईकला फलंदाज असेल तो म्हणजेच मेहुल आलेला आहे, नवीन बॅट्समन. यश स्ट्राईकला, मेहुल नो स्ट्राईकला. धावा 30 झाले. अगदी चिखलेकरच्या मैदानावर इथून डायरेक्ट जायचं आंबटगड मैदानावर, जिथे फायर चषक आपल्याला पाहायला मिळते, ज्याची 7वी दिवस आणि 7वी रात्र आज पाहायला मिळेल. अगदी बघायला गेलं तर 2 तारखेचं आज आयोजन असेल. अगदी 4 तारखेपर्यंत होणारी स्पर्धा आंबटगड मैदानावर आणि त्यानंतर मात्र होणारी स्पर्धा आंबटगड मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल 8, 9, 10 मे या 3 दिवसाची स्पर्धा KPL कुणबी प्रीमियर लीग सीझन 5 अगदी पहिल्यांदा आंबटगड मैदानावर डे नाईट स्पर्धा असेल. सरळ बॅटने स्पर्धा यावेळेस फटका खेळलाय, एक धाव मिळेल. 31 धावा धावफलकावर. दुसरा बॉल, सुपर बॉल. किपरच्या हातामध्ये चेंडू निघून गेलाय, मेहुलला बीट केलाय प्रतीकने. सुपर गोलंदाजी हाताळले प्रतीकने प्रत्येक मॅच मध्ये. आणि तुरुपचा एक काय जिग्नेश पाटीलचा प्रतीक. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. 3 बॉल आतापर्यंत टाकून झाले. डॉटवर डॉट चेंडू घेत आहे. क्रिकेटची अगदी स्पर्धा आपण बघू शकतात, सुपर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामध्ये टेनिस बॉल या स्पर्धेमध्ये ज्या बॉलने हा खेळ ओळखला जातो ना, तो बॉलच यूज केलाय. हा बॉल आता खूप कमी पाहायला भेटतो स्पर्धेमध्ये. एज लागलाय इथे, मात्र सिंगल असेल का? यस. काय फील्डिंग होत असताना शॉर्ट थर्ड मॅनला 1 धाव पूर्ण केली. ऑनर कडून टाळ्या येत असताना आपण बघू शकतात, कारण की खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. स्कोरबोर्ड 32. 2 बॉल बाकी आहेत चौथ्या षटकाचे. बत्तीस धावा धावफलकावर. शेवटचे 2 बॉल चौथ्या षटकातले. 4 बॉल झालेले, 30 होते 3 ओव्हरमध्ये. आता पण 2च खर्च केलेत, परंतु त्याच्यामध्ये थोड्या धावा येतील का? कॅच येईल, कॅच आहे इकडे, मात्र विकेट मिळतोय SDJ. या स्पर्धेमध्ये ज्या टीमने लगातार 3 मॅच गमावल्या होत्या, त्या टीमला पुढच्या 2 मॅच जिंकणं गरजेचं होतं आणि दोन्ही मॅच विन केल्या आजच्या दिवसामध्ये. म्हणजे आज का दिन पुरी तरह नाम पे रहा शिव मल्हार के. आणि तिथून हरलेच नाही, डायरेक्ट धडक मारली फायनलमध्ये. धावा झाल्यात 32. 5 चेंडू फेकून झाले. शेवटचा अंतिम बॉल असेल. डाव्या हाताचा फलंदाज समोर आलेला आहे. चौथा षटक मार्गस्थ आहे. लाख मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते DPL दहिसर प्रीमियर लीग. थोडं स्पीडअप ठेवा. बॅट्समन येऊन जवळजवळ 2 मिनिटं झाली. क्षेत्ररक्षण आपण तयार ठेवायचं आहे. शेवटचा बॉल 32 स्कोर कार्डवर. अगदी कोर कमिटीचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी. सुपर आयोजन आणि नियोजन सर्वांकडे त्यांनी लक्ष दिलं की आपल्या गावातील लोक येतील, त्यांचं जेवण देखील करणं गरजेचं आहे. ते जेवण देखील केलं. पाणी कुठे कमी पडला पाहिजे नाही, पाण्यावर देखील लक्ष दिलं. खऱ्या अर्थाने मात्र या गरमीच्या दिवसामध्ये पाण्याला खूप महत्त्व आहे. आणि त्यानंतरचं बघायला खेळाडू खेळण्यासाठी हा
खेळाडूला खेळण्यासाठी आपण बघू शकतात बरेचसे मैदानाची नावं घेतली, परंतु एक चांगलं लेदर क्रिकेटचं मैदान देऊया, कारण की रेग्युलर खेळणारे खेळाडू नाही आहेत. त्यामुळे मात्र चिखलेकर मैदान अगदी रिक्वेस्ट करून त्यांनी मैदान हे मिळवलं आणि त्यामध्ये अटक मेहनत घेतली. 32 धावा 32 स्कोर कार्डवर. आणि शेवटचा अंतिम षटक घेऊन येईल गोलंदाज महेंद्र. देऊया संधी जलद डीजेला. डीजे महेंद्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर पहिलाच बॉल घेऊन तयार होणार. यावेळेस शॉर्ट बॉलला फटका खेळलाय. जो पाणी गेला ना त्या पाण्यामध्ये चौकार षटकार वाला टॉनिक टाकून दिला की काय, यामध्ये येतो षटकार. स्कोरबोर्ड 38. यस डीजे. षटकार येतोय 6 धावा. पहिल्याच बॉलवर थोडा प्रेशर गोलंदाजावर. 38 धावा धावफलकावर येणारे अजूनही मात्र चेंडू असतील 5 आणि स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजेच मेहुल. डेथ ओव्हर ज्याला म्हटलं जातं, हाणामारीचं षटक गावठी भाषेमध्ये. पुणे शॉर्ट बॉल आहे, कट केलाय. क्षेत्ररक्षक काय कॅच करतोय, विकेटचा पतंग. तिचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये थोडं स्पीडअप ठेवा. बघा इकडे ऑर्गनायझर आम्हाला सांगतायत खूप स्लो खेळ चाललाय, थोडा फास्ट ठेवा, कारण की मैदान आम्हाला टेक ओव्हर करायचं आहे. अगदी चिखलेर भाऊ वाट बघतायत. मॅच संपली की लगेच मात्र त्यांचं जे काम आहे ते काम पूर्ण केलं जाईल, उद्याची तयारी केली जाईल. 2 बॉल फेकून झालेत. मागचा बॉल शॉर्ट होता परंतु ऑफ साईडला खेळण्यात आला, तिथे स्ट्रोक फसला. आपल्या स्ट्रॉंग झोनकडे गेला नाही. पुन्हा एकदा मला तर वाटते विकेट असेल, सोपा कॅच परतावा लागेल फलंदाजाला. षटकारानंतर कमबॅक केलाय गोलंदाजाने. आता मात्र संघ मालकाचे सुपुत्र सफल. अहो काय स्ट्रोक खेळाय सफलने. इथे मात्र एक धाव नक्की मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 39. शेवटचे 2 बॉल शेवटच्या षटकातले 39 स्कोर कार्डवर. डाव्या हाताचा फलंदाज आहे समोर. आतापर्यंत एकही षटकार आला नाही मला तर वाटते बॅट्समन. हर्षच्या बॅटमधून बघूया. स्पर्धेत 2 बॉल बाकी आहेत. हर्षच्या बॅटमधून एखादा षटकार येईल का. स्ट्रोक खेळला आहे, ताकद थोडी अपुरी पडले काय चारित्र्य, आणि ऋतिक मध्ये थोडी गडबड झाली. 2 धावा. वारा जर या दिशेने असतं ना तर षटकार गेला असता. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हा एक ॲडव्हान्टेज आहे, डाव्या हाताच्या फलंदाजासाठी डिसएडव्हान्टेज आहे की वारा जो आहे त्याच्या अगेन्स्ट आहे, त्याच्या अगेन्स्ट फटका खेळायचा आहे. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 41. शेवटचा अंतिम बॉल शेवटच्या षटकातला.
41 स्कोर कार्डवर शेवटचा बॉल, शेवटच्या षटकातला आणि शेवटच्या बॉलवर सुपर स्ट्रोक खेळलाय. क्या बात आहे, अप्रतिम चौकार. 45 वर इनिंग फिनिश झालंय. 46 धावेचं आव्हान असेल. पुन्हा एकदा मात्र मी कोर कमिटीचा ऋणी असेल ज्यांनी मला इथे संधी दिली समालोचन करण्याची. धन्यवाद. जाऊया आपण सेकंड इनिंगकडे, जिथे आपल्यासोबत जोडले जातील माझे साथी समालोचक मंथन घरत. प्रीमियर लीग 2025 ची सीझन 2 मधील ही मेगा फायनल अंतिम लढत आपण पाहत आहात. अतिशय सुंदर क्रिकेट मागील 2 दिवसांमध्ये पाहायला मिळालं आणि या अंतिम लढतीमध्ये नाण्याची एक बाजू आपण पाहिली आणि 5 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं धावा बनवल्या गेल्या. 45-46 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. 46 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग आता कशा प्रकारे अरेना 11 या संघाकडनं केला जाईल. 6 संघ मालक अतिशय चांगल्या प्रकारे हे क्रिकेट अनुभवताना आपल्याला दिसले या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, ज्या क्षणाचा अट्टहास केला होता आणि तो अंतिम क्षण या ठिकाणी आपण पाहतोय. नाण्याची एक बाजू पण पाहिली, 45 धावा बनवल्या गेल्या आणि 46 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलं. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. चला, अरेना 11 2 ओपनिंग बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत.
पंचांचा इशारा आलेला आहे लेट्स प्लेचा. आता पाहूया सेकंड इनिंग मध्ये कशा प्रकारचा पलटवार पाहायला मिळेल अरेना 11 या संघाकडनं. या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आपण पाहिलं अरेना 11 संघ काय चांगला खेळ केलाय. पाहूया षटकातील पहिला बॉल हळवारपणे यावेळेला मात्र आपण पाहिलं तर चेंडूला खेळून काढलेला आहे. कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. गोलंदाजी करताना इथे मात्र आपण पाहिलं महेशचा पाय तिथे ट्विस्ट झाला आणि थोडीशी दुखापत तिथे महेशला होताना जरूर पाहायला मिळते. पहिला बॉल टाकला त्यानंतर थोडीशी दुखापत जरूर झाली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळतोय महेश. मागील मॅच मध्ये काय इनिंग त्यानं खेळली 43 धावांची आणि संघाचं स्थान त्यानं पक्क केलं फायनल मध्ये. आता पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी या मेगा फायनलच्या मॅच मध्ये महेशकडनं होईल. इथे मात्र अगदी चांगला बॉल थोडासा खाली राहिलेला चेंडू पाहायला मिळतोय. किपरच्या हातामध्ये चेंडू केलेला आहे. कुठल्या प्रकारची धाव तिथे नाहीये. धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या अजूनही फलकावरती 1 पाहायला मिळते. 2 चेंडू झालेले आहेत आणि 1 धाव फलकावरती. अतिशय सुंदर हे आयोजन आणि नियोजन या संपूर्ण स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळालं. 2 दिवसीय टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम दहिसर प्रीमियर लीग सीझन 2 चा आपल्याला पाहायला मिळाला चिखलीकर मैदानावर. इथे मात्र फटका खेळलेला आहे. चेंडू हवेमध्ये जातोय. फिल्डर तिथे चेंडू खाली. इथे मात्र साधा सरळ सोपा झेल या ठिकाणी मात्र सुटला गेलाय आणि त्याचाच बेनिफिट बॅटिंग करणाऱ्या टीमला जरूर होतोय. धाव संख्या आपण आता पाहताय. धाव संख्या झालेली आहे. धाव फलकावरती 3. बघा अशी संधी वारंवार तुम्हाला मिळत नाही आणि जेव्हा संधी मिळते तेव्हा त्या संधीचं सोनं करणं हे फिल्डरच्या हातामध्ये असतं. गोलंदाज त्यांच्या परीने आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करतात परंतु त्यानंतर जबाबदारी असते ती म्हणजे क्षेत्ररक्षकाची. कारण की गोलंदाज जे आहेत ते तुम्हाला मॅचेस जिंकून देतात परंतु क्षेत्ररक्षक जो असतो ना तो तुम्हाला टुर्नामेंट जिंकून देतो आणि त्याचा प्रत्यय आपण T20 वर्ल्ड कप मध्ये पाहिला. सूर्यकुमारने टिपलेला तो डेव्हिड मिलरचा कॅच आणि त्यानंतर आपण पाहिलं संपूर्ण भारत वर्षामध्ये जो आनंदोत्सव पाहायला मिळाला आणि तो म्हणजेच कॅच. तो कॅच खूप महत्वाचा असतो. म्हणजेच फिल्डर खूप इम्पॉर्टंट फिल्डरचा रोल असतो. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती महेश. इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पंचांनी मात्र जरूर पाहिलं चाचपणी केली आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू तिथे पाहायला मिळालाय. धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या अजूनही स्थिरावलेली आहे. धाव फलकावरती 4 चेंडू झालेले आहेत या षटकातील 5. या संपूर्ण लीग मध्ये आपण जमेची बाजू पाहिली तर अरेना संघ सातत्यपूर्ण रन चेस करत आलाय. आता पाहूया या अंतिम लढतीमध्ये कशा प्रकारे हा रन चेस सक्सेसफुल होईल का. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल पुन्हा एकदा इथे आपण पाहिलं या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे. धाव फलकावरती अरेना 11 या संघाची धाव फलकावरती 4. आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या झालेली आहे. धाव फलकावरती 4. आता येणारे चेंडू आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत अजूनही 24 आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 42 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 24 बॉल आणि 42चं इक्वेशन अरेना 11 या संघासमोर आहे. इथून मात्र संयम देखील असायला हवा आणि त्याचबरोबर आक्रमक बाणा हा देखील अंगीकृत करायला हवा फलंदाजांनी. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती मेहुल. रट्टम ओव्हर द विकेटने षटकातील पहिला बॉल. इथे मात्र बॅटची कडा लागली. विकेट किपर महेशकडे मात्र संधी चालून आली होती परंतु अगदी थोडासा दूर होता चेंडू महेश पासून आणि त्याच्याचमुळे थोडंसं अवघड झालं हा झेल कॅरी करणं महेशसाठी. आणि ह्यावेळेला पात्र आपण पाहतोय धावा या ठिकाणी मात्र जमवल्या गेलेल्या आहेत 2 आणि या 2 धावांच्या साह्याने आपण पाहतोय धाव संख्या झाली आहे. धाव फलकावरती 6. षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र फुलरलेनचा मारा. त्याला प्रत्युत्तर महेंद्रने दिलंय 20 अंदाजामध्ये. व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल
मॅक्झिमम 6 षटकार. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 12 धावा. पहिलं षटक हाताळलं होतं महेशने. त्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी महेशची पाहायला मिळाली. फक्त 4 धावा त्याने मोजल्या होत्या आणि मेहुलने आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत, 8 धावा मोजतोय. षटकातील तिसरा बॉल. टप्पा पडल्यानंतर स्विंग मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळालाय. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. पंचांनी वाईट घोषित केलेला आहे आणि या वाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 13. बघा प्रत्येक रन ज्या प्रकारे येत आहेत आणि त्यानंतर आपण पाहतो टाळ्यांचा आवाज कडकडाट येतोय अरेना 11च्या पॅव्हिलियन मधनं. कारण की अस्तित्वाची लढाई इथे लढताना दोन्ही संघ दिसतात, कारण की या ट्रॉफीवरती नाव कोरायचंय. पाहूया षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न सुरू केलाय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे सफल आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. सिंगलला डबल मध्ये परावर्तन तिथे मिळेल का? यावेळेला मात्र आपण पाहतोय चुकी केली, चुकीचं कॉलिंग आणि त्याचा दगा फटका लागतोय. महेंद्र गॉन बॅक टू दी पवेलियन. तोच विकेट, चुकीचा कॉलिंग, चुकीचा ताळमेळ आणि त्याचा दगा फटका अरेना 11 या संघाला झालाय. रनआउटच्या माध्यमातून इथे जाते पहिली विकेट. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाल्या नव्याने चारित्र्य. इथून येणारे प्रत्येक बॉल हे मात्र दोन्ही संघांकरता खूप महत्वाचे आहेत, कारण की मेगा फायनलची लढत आहे. DPL सीझन 2 वरती या ट्रॉफीवरती कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल ते चित्र अगदी थोड्या वेळामध्ये स्पष्ट होईल. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. इथून आता मात्र विकेट सेफ ठेवणं, सुरक्षित ठेवणं हे देखील गरजेचं आहे आणि त्याचबरोबर धावा जमवणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे अरेना 11 या संघासाठी. 4 चेंडू या षटकातील झालेले आहेत. धाव संख्या आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 14 धावा. षटकातील 5वा बॉल. यावेळेला मात्र बॅटची कडा लागली की काय आणि यस इट इज. पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली नाही आणि चारित्र्य जाणून होते. कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि अगदी चांगला कॅच महेशने टिपलाय. विकेटचं इथे झाले पतन. नाजूक स्थिती सध्या तरी अरेना 11 या संघाची पाहायला मिळते. 2 मोठे धक्के दिलेले आहेत. मेहुलने या षटकामध्ये एक सुंदर गोलंदाजी केली. कमबॅक करणं आम्ही जाणतो आणि तो स्ट्रॉंग कमबॅक मेहुलचा या षटकामध्ये पाहायला मिळालाय. 2 गडी बाद झालेले आहेत. धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 14. 46 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. नवीन फलंदाज आपण पाहतो नव्यानं दाखल झाला. आधारस्तंभ म्हणून संपूर्ण स्पर्धेमध्ये ओळखला गेलाय प्रतीक चौधरी नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवरती. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती मेहुल.
अगदी चांगला बॉल, यावेळेला मात्र सुरक्षितरित्या चेंडूला खेळून काढलेला आहे. सफल मात्र वेगाने चेंडूवरती गेलाय आणि यावेळेला मात्र आपण पाहिलं एक चिकी सिंगल क्विक रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेने आपण पाहताय झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 15. आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 18 आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही अरेना 11 या संघाला बनवायच्या धावा 31. 18 बॉल आणि 31 समीकरण आहे समोर. एकतीस धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती महेश. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 4 धावा मोजल्या होत्या आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा येतोय गोलंदाजी मार्क वरती. त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर चॅलेंज आहे ते म्हणजे अर्थातच प्रतीकचं. पॉवर प्लेची 2 षटकं आपण पाहिली आणि पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांमध्ये गोलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 4 आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं एक्सपेन्सिव्ह मेहूल ठरले, 11 रन आले. त्यानंतर आता पाहूया आहे तिसरं षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. राईट ओव्हर द विकेटने महेश. अगदी चांगला बॉल, सन्मानजनक या चेंडूला खेळून काढलाय. बघा क्रिकेटमध्ये म्हटलं जातं चांगल्या चेंडूंचा सन्मान करा आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मात्र मोठे फटके खेळा आणि तेच यावेळेला मात्र प्रत्येकच्या माध्यमातून पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने इथून जर आपण पाहिलं तर प्रत्येकच्या खांद्यांवरती खूप मोठी जबाबदारी आहे. विकेट सेफ ठेवणं गरजेचं आहे. जर हा कप उचलायचा डीपीएलचा तर विकेट सेफ ठेवणं खूप गरजेचं आहे प्रत्येकसाठी. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळलेला आहे बिपिनने. एफर्ट जरूर तिथे लावले, परंतु यावेळेला मात्र आपण पाहतोय चेंडू जातोय अगदी सीमारेषा पार. कव्हरच्या दिशेला येतोय चौकार. 4 धावा. आमच्या कॅमेरामॅनला देखील विनंती आहे, जे आमचे उत्साहित प्रेक्षक वर्ग आहेत त्यांच्या ठिकाणी देखील कॅमेरा वळवायचा आहे. षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. बघा एक चौकार आला, त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट बिपिनच्या माध्यमातून पाहायला जरूर मिळतंय. बिपिन देखील एक एक्सपिरियन्स प्लेअर आहे आणि त्याचप्रमाणे खेळताना जरूर दिसलाय. कारण की या जोडीला आता मैदानामध्ये उभं राहणं गरजेचं आहे. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 21. येणारे चेंडू इथून आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 15 आणि 15 चेंडूंमध्ये 25 धावा अजून बनवायच्या आहेत अरेना 11 या संघाला. मात्र लेफ्ट केलंय, जाऊ दिलं या चेंडूला. विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये व्हाईटचे संकेत आलेले आहेत पंचांकडनं आणि व्हाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 22. 2 पंच आपण पाहतात किरण केळणी आणि रवींद्र पाटील. अतिशय चांगली पंचगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. त्याचबरोबर आमचे गुणलेखक कुश आणि पियुष, त्याचबरोबर ओम साई स्पोर्ट्स लाईव्हची संपूर्ण टीम. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल. अपील मात्र उत्साह जरूर होता, परंतु त्या अपील मध्ये आत्मविश्वास नव्हता आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं प्रत्येकची बॉडी लँग्वेज देखील आपण पाहिली. काही जाणवलं नाही की तिथे डिफ्लेक्शन आहे बॅटचं काही, आणि इथे डॉट चेंडू पाहायला मिळाला आणि या डॉट बॉलने आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 22. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती महेश. 7 धावा आतापर्यंत महेशने या षटकामध्ये मोजलेल्या आहेत. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा रॅटम ओव्हर द विकेटने महेश होतोय तयार. अगदी चांगला बॉल, सन्मानजनक या चेंडूला खेळून काढलेला आहे. 1 रन कंप्लीट तिथे होते आणि या एका धावेने आपण पाहतो धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 23. प्रत्येक जर आपण पाहिलं तर मोठ्या मॅचचा हिरो म्हणून बऱ्याच वेळा त्याला पाहिलं गेलं या स्पर्धेमध्ये देखील, आणि त्याच्याचमुळे विकेट सेफ ठेवत आहेत आणि संधी मिळेल तर डेफिनेटली मोठे फटके येतील. प्रतीकच्या बॅटमधून या षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतो तयार बिपिनसाठी महेश. इथे मात्र अगदी वेगळा फटका तिथे पाहायला मिळतोय. फाईन लेगला फिल्डर तिथे आहेत. अगदी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर होते आणि इथे आपण पाहतोय या सिंगलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 24. आता येणारे चेंडू आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता अजूनही
22 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. दहिसर प्रीमियर लीग 2025 पर्व 2 मध्ये 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 22 इक्वेशन समोर आहे. आता पाहूया कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. नवीन गोलंदाज दीपेश येतोय गोलंदाजी मार्कवर. हे षटक बॅटिंग करणाऱ्या टीमच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे, कारण की 12 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्याकरिता अजूनही बनवायचे आहेत 22. राऊंड द विकेटने षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार दीपेश. इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर सफल तिथे आहेत, कुठलीही चुकी करणार नाहीयेत. इथे लागतोय मोठा धक्का, बीपिंग ऑन बॅक टू द डगआउट. निर्णायक क्षणाला इथे मात्र विकेट जाताना पाहायला मिळते. आता मात्र सामना कुठेतरी कलाटणी घेताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की येणारे चेंडू आता आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत 11 आणि 11 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत अजूनही 22. समीकरण जुळून कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. ऋतिक नव्यानं दाखल झालेला आहे. प्रतीक आपला एक्सपिरियन्स त्या ठिकाणी मात्र काहीतरी शेअर करताना ऋतिकला जरूर दिसत आहेत. 11 बॉल 22 रन, काय जबरदस्त क्रिकेट. अंतिम सामना हा रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकात फटकेबाजी झाली तर शेवटच्या षटकाचा थरार डेफिनेटली आपल्याला अनुभवायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल दीपेश घेऊन तयार ऋतिकसाठी. इथे मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. प्रत्येक डॉट बॉल आता मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम वरती प्रेशर घेऊन येतोय. संघर्ष करताना दिसते सध्या तरी बॅटिंग टीम, कारण की चेंडू 10 बाकी आहेत आणि धावा बनवायच्या आहेत 22. प्रत्येकला स्ट्रायकिंग एंड वरती येणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीला जर आपण पाहिलं प्रत्येकने जे सेन्सिबल फटके खेळले तिथे जर त्यांना सिंगल डबल किंवा मोठे फटके जरी खेळले असते तर डेफिनेटली ही जी दडपणमय स्थिती आहे ती कदाचित उद्भवली नसती. पाहूया षटकातील तिसरा बॉल. इथे मात्र चांगला फटका, फिल्डर तिथे आहे. झेलची संधी निर्माण झाली होती आणि यावेळेला मात्र झेल सुटला गेलाय. झेल सुटलेला आहे आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय जे अरेना 11 संघाला हवं होतं तेच झालेलं आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे, प्रत्येककडे स्ट्राईक आलेली आहे. इथे मात्र आपण आता पाहिलं 9 चेंडू बाकी आहेत आणि 9 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 21 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल 21 रन. षटकातील पुढचा बॉल दीपेश प्रतीकसाठी घेऊन येतोय. इथे मात्र दडपण जरूर आहे दीपेशवरती. खेळण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय प्रतीकला दीपेशच्या माध्यमातून आणि त्याच्याचमुळे वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न झाला. वाईडचे संकेत पंचांकडून आलेले आहेत. वाईड बॉलच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे 26. आता येणारे चेंडू 9 बाकी आहेत आणि 9 चेंडूंमध्ये अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र आखूड टप्प्याचा बॉल, अप्रतिम फटका पाहायला मिळतो. बॅट स्विंग अप्रतिम, षटकार 6 धावा. झालेली आहे धाव फलकावरती 32. अगदी चांगला बॉल. यावेळेला मात्र हळवारपणे या चेंडूला खेळून काढलं. बॉटम हँडचा परिपूर्ण वापर केला. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या करता ऋतिक वळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु एकाच धावेवरती समाधान व्यक्त होत आहे आणि या एका धावेने आपण पाहता धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 33 धावा.
7 चेंडू बाकी आहेत आणि 7 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. प्रतीक मात्र आपला एक्सपिरियन्स ऋतिक सोबत शेअर करताना दिसत आहेत, कारण की शेवटच्या षटकामध्ये ही जोडी मात्र उभं राहणं गरजेचं आहे. इथून जर विकेट घेतली तर बॉलिंग करणारा संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन करताना दिसेल आणि इथून जर मोठा फटका आला तर बॅटिंग करणारा संघ पुनरागमन करताना दिसेल. षटकातील पुढचा बॉल दीपेशचा, इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतो. फिल्डर आहे तिथे डीप मध्ये एक रन कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न तिथे होतोय, विकेट किपर एंडला फेकी केली आहे आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय 2 धावा अगदी चांगल्या प्रकारे कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावांनी आपण पाहिलं तर षटकाची देखील समाप्ती झाली आहे. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 35. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत अजूनही 6 आणि 6 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत अरेना 11 या संघाला 11 धावा. सहा चेंडूनंतर DPL सीझन 2 चा विनर आपल्याला मिळेल. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कुठल्या टीमच्या नावे जाईल तो संघर्ष अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 6 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरिता 11 धावांची आवश्यकता. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती आयुष. 6 बॉल 11 रनची गरज. षटकातील पहिला बॉल आयुष टू प्रतीक. इथे मात्र प्रेशर गोलंदाजाने घेतलंय असं म्हणणं वावगं ठरणार नाही. चेंडू जातोय बराच बाहेर आणि या वाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 36 धावा. 6 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरिता अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. या 2 दिवसांमध्ये अतिशय सुंदर क्रिकेट पाहायला मिळालं DPLच्या माध्यमातून. अतिशय वाखाणण्याजोगं हे आयोजन. 6 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. इथे मात्र फुल टॉस बॉल, अतिशय चांगला फटका, आउट ऑफ दी पार्क. षटकार 6 धावा. अतिशय चांगला फटका प्रतीकच्या बॅट मधनं पाहायला मिळाला. संकट मोचक म्हणून मैदानामध्ये दाखल झाला होता प्रतीक आणि तीच भूमिका यावेळेला मात्र संपन्न करीत असताना जिंकण्याकरिता 5 चेंडू बाकी आहेत आणि 4 धावांची अजूनही आवश्यकता आहे अरेना 11 या संघाला. यावेळेला मात्र पुन्हा एकदा वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. चेंडू खूपच बाहेर जातोय. वाईडचे संकेत आलेले आहेत. मला घाबरला. व्हाईट बॉलचे संकेत तिथे पाहायला मिळालेत आणि या व्हाईट बॉलने आपण पाहता धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 43. काय चांगलं क्रिकेट या दोन्ही संघांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळलंय. 5 बॉल बाकी आहेत आणि 3 धावांची आवश्यकता. इथे मात्र अगदी चांगला बॉल हळवारपणे या चेंडूला खेळून काढलेला आहे. 1 रन कंप्लीट केली जाते. मिस फिल्डिंग तिथे होताना पाहायला मिळते आणि इथे आपण पाहतोय तर विकेटचं पतन होत आहे.
बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती आयुष प्रतीकसाठी. इथे मात्र फटका तर चांगला आहे, फटका फसतो की काय, फिल्डर तिथे चेंडू खाली आहे, जेल टिपला जाईल की काय, आणि यावेळेला मात्र बिग ब्लो, मोठा धक्का लागलाय अरेना 11 या संघाला. स्टायलिश फिनिश करण्याच्या नादामध्ये यावेळेला फटका फसला, बराच हवेमध्ये गेला आणि अगदी चांगला झेल टिपलाय. इथे आता आपण पाहिलं पुन्हा एकदा कलाटणी पाहायला मिळते. 3 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरिता 2 धावांची आवश्यकता. ही मॅच पाहायला मिळाली. या मॅच या षटकामध्ये षटकार देखील पाहायला मिळाला, वाईट देखील पाहायला मिळाला, विकेट देखील पाहायला मिळाले. काय जबरदस्त ही क्रिकेटची मेजवानी आपल्याला पाहायला मिळाली दहिसर प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आता शेवटचे 3 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्याकरिता 2 धावांची आवश्यकता आहे. जिग्नेश पाटील नव्यानं दाखल झालेले आहेत क्रीज मध्ये. 3 चेंडू बाकी आहेत, जिंकण्याकरिता 2 धावांची आवश्यकता आहे. या 3 चेंडू नंतर चॅम्पियन्स कोण ठरेल DPL सीझन 2 चा हे निश्चितपणे आपल्याला कळेल. नवीन फलंदाज जिग्नेश पाटील, दडपण दडपण आणि दडपण जरूर इथे पाहायला मिळतं. गोलंदाजावरती देखील दडपण आहे, नवीन आलेल्या फलंदाजावरती दडपण आहे. 3 चेंडू बाकी आहेत आणि धावा बनवायच्या आहेत अजूनही 2. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. आयुष पाहूया कशा प्रकारचे 3 चेंडू हे हाताळेल. इथून मात्र डॉट चेंडू जर आयुषने हाताळले तर त्याला डोक्यावरती उचललं जाईल. पाहूया षटकातील पुढचा बॉल आयुष घेऊन तयार जिग्नेशसाठी. ते मात्र अगदी चांगला बॉल होता, त्याला मात्र खेळून खेळलाय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न तिथे होतोय, खराब फिल्डिंग आणि त्याचा फायदा फलंदाजाने उचलला. सिंगलला डबल मध्ये परावर्तन तिथे पाहायला मिळालं आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय चॅम्पियन्स ठरतोय DPL सीझन 2 चा टीम अरेना 11.